तो आम्हाला एक तर मतदानाची पहिली इच्छा नाही आहे आणि दिलं तर भाजपला देणार नाही, एवढं तर 100% सांगतो. काय करायचं सांगा. हा बट्ट्याबोळ सगळा करून टाकलेला आहे भाजपनं. हा हुकुमशाही चालू आहे. हो, लोकशाही राहिलेली नाही. कुठं आहे लोकशाही? मतदानाचा अधिकार आहे. अहो कुठं आता 70 जर होत असेल तर मतदान करून उपयोग काय? कसली लोकशाही म्हणायची? त्यात बिनविरोध एवढे निवडून येतात ते कशा मग मतदानाचं काय तुम्ही हे घेऊच नका ना. मतदान कशाला घेता तुम्ही? लोकशाहीला घातकच आहे नाही सगळं का नाही घातक? एवढ्या वर्षात सांगा. कधी बिनविरोध एवढी संख्या आली का? तुम्ही सांगा बरं की एवढ्या वर्षात कधी एवढी संख्या झाली का? बिनविरोध एवढी कशी काय अचानक संख्या झाली? हा काय ना काहीतरी एखादा तरी अपक्ष असतो किंवा कुठला तरी ह्याचा पक्षाचा असतो. 50 वर्ष रेकॉर्ड ब्रेक करून टाकलंय. झालंय का 50 वर्षात असं कधी झालंय का सांगा? आमच्याकडं आमच्या या साईडला काहीच नाही बघितलंच नाही का तुम्हाला? नाही तुम्ही तक्रार केली तरी बघितलं नाही? नाही काय कुणाकडे तक्रार केली होती तुम्ही? नगरसेवकाच्या तिथं. नगरसेवक इतके वर्ष नगरसेवक नव्हते, याच्या अगोदर नगरसेवक होते. कोण? कुठल्या नगरसेवकाकडून तुम्ही हा भाजपचं. भाजपचे नगरसेवक? हा आणि कामं नाही झाली? नाही आमचं माझं तर झालंच नाही. बाकीच्यांची झाली असेल ते मला माहीत नाही. पण तुमच्या नाही झाल्यात? नाही माझं गटार तुंबलं तरी मला तिकडे बघायचं. स्वतः जाऊन बोलवावं लागायचं. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. रोखोक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 29 मध्ये इथल्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत, एकंदरीत हवा कुणाची, चर्चा कोणाची, पुणे महानगरपालिकेमधील आधीचे जे नगरसेवक होते त्यांनी काही कामं केली का, या संदर्भात इथल्या नागरिकांशी आपण रोखोक चर्चा करूया. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सुरेखा अंकुश शिंदे. हा प्रभाग क्रमांक तुमचा 29 आहे. काय याच्या अगोदरच्या नगरसेवकांनी काय कामं केली का? काहीच नाही आमचं काहीच नाही केलं. काहीच कामं केली नाहीत का? नाही. आता निवडणुका लागली, हा. मग काय कशी परिस्थिती असते? तक्रार केली तरी लक्ष द्यायला नाही यायचं. तक्रार केली तरी लक्ष देईना. काय कशाची तक्रार केली होती? समजा गटार वगैरे पाणी त्याची. तर आमच्याकडं आमच्या या साईडला काहीच नाही बघितलंच नाही का तुम्हाला? नाही. तुम्ही तक्रार केली तरी बघितलं नाही? नाही. काय कुणाकडे तक्रार केली होती तुम्ही? नगरसेवकाच्या तिथं. नगरसेवक इतके वर्ष नगरसेवक नव्हते, याच्या अगोदर नगरसेवक होते. कोण? कुठल्या नगरसेवकाकडून तुम्ही भाजपचं. भाजपचे नगरसेवक? हा. आणि कामं नाही झाली? नाही आमचं माझं तर झालंच नाही. बाकीच्यांची झाली असेल ते मला माहीत नाही. पण तुमच्या नाही झाल्यात? नाही माझं गटार तुंबलं तरी मला तिकडे बघायचं. स्वतः जाऊन बोलवावं लागायचं. बरं हा. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? संतोष कोदेरे. काय म्हणतात भाजपच्या सरकारनं, भाजपच्या लोकांनी कामं केली नाही म्हणते ते? आता काय इथं तर दिसतंय आता हे संडासाचं काम किती दिवस झाले ते तसंच हे झाले मोठे बघा. संडासाचं झालं, आता डेरणीचं जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाले. त्यानंतर आता फक्त फरशा, ते पण डेरणीची कामं झाली, त्याच्यावर थोडेफार जिथं जिथं उकरले होते तिथलेच फक्त फरशा बदललेले. प्रभाग क्रमांक 29 मधल्या समस्या काय, त्या अडचणी काय? ते म्हणजे जे काय इथल्या मूलभूत सुविधा पाहिजेत त्या काय भेटत नव्हत्या. बरं. काय ना फरशा मेन नव्हतं. हां. पूर्ण वस्ती विभागात आहे ना, वस्ती विभागात पूर्ण घुस लागलेली बरं. खाली जमिनीला. ते त्यांना फरशा 10 वर्ष काय फरशा वगैरे काय बदललेलं नाही आहे. बरं. आत्ता बजेट आलं होतं पण त्यांनी काय तर प्रॉपर काम केलं नाही. म्हणजे सिमेंट वापरायचा प्रकारच नव्हता त्यात. त्या फरशा आत्ताच उकडायला लागल्यात, म्हणजे बसवल्यानंतर सुद्धा. आणि हे संडासाचं बजेट कमी दर्जाचं काम झालेलं कमी दर्जात, म्हणजे लक्षच दिलं नाही यांनी. हां. जे नगरसेवकांनी तिथं नगरसेवक बजेट लावतो त्यानंतर ते काम करून घेतो. बरं. बजेट लावलं की काम झालं, त्यांच्याकडनं 10% घेतले, विषय संपला. असं ते होतं. ठेकेदार स्वतः सांगायचे आम्ही 10% दिले, तुम्ही काय बोलायचं नाही आम्हाला. म्हणजे लोकांचं ऐकतच नव्हते काम करताना, असा प्रकार आहे. बरं. मग त्यासाठी मग आता जर ते नगरसेवक म्हणजे ऑलरेडी जे भाजपने केले ते नगरसेवक घरी त्यामुळेच बसलेत 25 नगरसेवक. या कारणामुळे कामं केली नाहीत म्हणून, हे मेन कारण आहे. घरी बसलेत. घरी बसलेत सगळ्यांना, घरी बस. आता नवीन उमेदवार दिलेत सगळे, बघा तुम्ही वाटलंच चेक करा यात. बरेच सगळे नवीन दिलेत. जुने ज्यांनी काम केलं सगळे बसले. आता इथले 4 नगरसेवक होते भाजपचे, त्यातला फक्त 1 नगरसेवक राहिला, 3 नगरसेवक घरी बसले, कामच करत नव्हते, काहीच नाही. काय आता परिस्थिती काय असणार आहे प्रभाग क्रमांक 29 मध्ये? एक तर सांगतो, आम्हाला एक तर मतदानाची पहिली इच्छा नाही आहे आणि दिलं तर भाजपला देणार नाही, एवढं तर 100% सांगतो. मतदानाची इच्छा नाही?
इच्छाच नाही. आता जे बघतोय मीडियावर त्याच्या हिशोबानं असं वाटतं हे सगळं असं मॅनेज केलेलं वाटतंय सगळं प्रकार. मॅनेज केलेलं हो, कसं काय मॅनेज केलेलं म्हणतो? आता EVM सेट केले एवढे रिझल्ट येतात भारी भारी की काय विचारू नका. आता भूतून भविष्यात आले ना असे रिझल्ट येतात हा. जे कधी म्हणजे एखाद्या पक्षाची जेव्हा म्हणजे वातावरण नसतं त्या काळात त्या पक्षाचा रिझल्ट जेव्हा रेकॉर्ड ब्रेक होतो समजायचं काय त्यात. ईव्हीएम सेटच केलेला आहे म्हणायचं. 100%. काय दादा ईव्हीएम सेट केलेला आहे म्हणायचं. नक्की 100%. कसं काय ईव्हीएम सेट केलेला म्हणताय अहो तुम्ही? काय असं रिझल्ट कसे लागू शकतात सांगा की. हा बरं हो, आता 70 जर उमेदवार जर निवडून येते 29 महानगरपालिकेमध्ये तर मतदारानं करायचं काय? काय करायचं सांगा. हा बट्ट्याबोळ सगळा करून टाकलेला आहे भाजपनं. बरं हो 100%. बट्ट्याबोळच करून टाक. हो काय नाही, हे सगळं मॅनेज आहे सगळं झालेलं. हा हुकुमशाही चालू आहे हो, लोकशाही राहिलेलं नाही. कुठं आहे लोकशाही? मतदानाचा अधिकार आहे. अहो हुकुमशाही काय म्हणतो? कुठं आता 70 जर सेटिंग होत असेल तर मतदान करून उपयोग काय? कसली लोकशाही म्हणायची? तिथं जर सेटिंग होत असेल तर मतदान करून उपयोग काय होणार? 70 उमेदवार जर निवडून येते म्हणतात बिनविरोध एवढे निवडून येतात ते कशा मग मतदानाचं काय तुम्ही घेऊच नका ना. मतदान कशाला घेता तुम्ही? लोकशाहीला घातकच आहे नाही सगळं का नाही घातक? एवढ्या वर्षात सांगा. कधी बिनविरोध एवढी संख्या आली का? रेकॉर्ड तुम्ही सांगा बरं की एवढ्या वर्षात कधी एवढी संख्या झाली का? बिनविरोध एवढी कशी काय अचानक संख्या झाली? ऑप्शन असतो तुम्ही हा काय ना काहीतरी एखादा तरी अपक्ष असतो किंवा कुठला तरी ह्याचा पक्षाचा असतो. 50 वर्षात रेकॉर्ड ब्रेक करून टाकलंय. झालंय का 50 वर्षात असं कधी झालंय का सांगा? 50 वर्षाचा रेकॉर्ड ब्रेक झाले. झालंय का नाही सांगा तुम्ही. हा आई खेळणं झालंय सगळं उगं ना. म्हणजे खेळणं झालंय. हा मग काय आहे? हा उगं ही गाजवण्यासाठी आहे, फक्त हा. गाजवण्यासाठी आहे सगळं. हा नुसतं गाजवण्यासाठी. काही सुद्धा नाही. वाट लागली सगळी. वाट लागली. कशी काय वाट लागली? अहो काय तर हा सांगा की. आता मतदाराचा मतदान करण्याचा अधिकार जर हे हरवल्यावर काय राहिलं सांगा मला. हा लोकशाही राहिली कुठं? काय कामं झालीत का नाही इथं? काम तर काहीच नाही, नुसते कागदावर आहेत कामं. कागदावर. हा रस्त्यावर कुठं काम आहेत? बरं कामं नाहीत. कामं नाही ती. काय कोणकोणती कामं व्हायला पाहिजेत? नगरसेवक कसा असला अहो पाहिजे? सर्वसामान्याचं काय काय आहे त्यांच्या मागण्या काय ते सगळं त्यांनी बघायला पाहिजे. हा असं नसायला पाहिजे हो. काय कोणाची सत्ता येणार आता? सत्ता आता जनतेच्या कोल आहे त्याच्यावर अवलंबून. आता जनतेचा जरी कोल असला तरी मशीनमध्ये जर मॅनेज झाल्यावर पुन्हा काय ते जनतेचं काय चालणार आहे पुढं सांगा? चालेल का काही? मॅनेज झाल्यावर जनतेचं काय चाललं? काय चालणार आहे सांगा की. हा अवघडच आहे. हा? मग कौल आता सध्या आता जाणार नाहीत. हा. आता जर सेटिंग झालं तर सरळ भाजपच्या निवडून येतील आणि जर आले तर रेकॉर्ड ब्रेक ते परत रेकॉर्ड ब्रेक येणं हे पण 100% सांगतो. बॅलेट पेपरवर मतदान घ्या बघा, वाट लागून जाईल भाजपची सगळी. हा बॅलेट पेपरवर मतदान घ्या बघा किती येते त्यांची ती. बरं हो आता गेल्या वर्षी चंद्रकांत दादांनी काम केलं त्या ह्याच्यावर इथलं काय मतदान झालं त्यांना. चंद्रकांत दादांनी काम केलं का? चंद्रकांत दादांनी केलं पण आता त्यांना जमलं नाही. म्हणजे ते आता बेसिक लेवलला म्हणजे नगरसेवकाची कामं ते करायला उतरले होते पण ते पण त्यांना जमली नाहीत. आता आधी ते करत होते चांगली कामं, त्यात हे नाही शंका नाही. पण आमदारकी लेवलचे कामं आणि नगरसेवकचे कामं ह्यात फरक असतो. त्यांनी आता नगरसेवकची इथं टॉयलेटचा एक विषय घेतला होता. 10 लाखाचं टेंडर होतं. अद्याप म्हणजे तिथं 14 सीट आहेत पण त्यातले फक्त 4 सीट अजून जेमतेम रिपेअर चालूच आहे. काम अजून झालेलीच नाहीत. म्हणजे महिना होऊन गेला त्या गोष्टीला. बरं 4 कामगार 2 कामगार येतात, एक पावशर माल कालवतात, लिपतात ते आणि निघून जातात. एवढंच चाललं ते. 4 सीट फक्त म्हणजे 14 सीट आहे तिथं. घरं आहेत 200 घरांसाठी 14 सीट आहेत. त्यातली 4 सीट अजून रिपेअर होत आहेत. 4 सीट फक्त अजून रिपेअर होती. अजूनच 4 सीटच तेच काम चालू आहे. 4 सीटचं फक्त बाकीचे अजून ती बाकीचे सीट 11 सीट तशीच पडलेली आहेत. ती काय कामाचा माणूस कोण आहे का इथून? आत्ता तरी इथं म्हणजे इथला स्थानिक उमेदवार तर कोणी दिलेला नाही. भाजपचा तर कोणी उमेदवार नाही इथला स्थानिक. बरं त्यातून आत्ता जर पाहिलं तर इथं बोरकर म्हणून आहेत जे मनसे आणि शिवसेनेचे आहेत. त्यांचा चान्स इथनं आहे. आणि 2 नंबरचा म्हणाल तर सुनील पांडे. सुनील पांडे. त्या दोघात ती फाईट होईल. हा काय काका काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे
आता इलेक्शन आले, इलेक्शनच्या अगोदर इथं वस्तीमध्ये काम करायला त्यांनी बजेट आणली. बरं बजेट आणली आणि आत्ता त्याला कोणी आणलं होतं बजेट? हे BJP असं म्हणतात, बीजेपीने आणलं. बरं BJPने आणलं, मग आज महिना झाला इथं भूमिपूजन केली, महिना झाला. आज लोकांच्या कोणाच्या हस्ते भूमिपूजन झालं? इथल्या काय इथल्याच लोकांच्या रहिवासी. आणि आत्ता सकाळी इथं जवळजवळ 300 घरं आहेत. 300 घरं आहेत म्हटलं, 300 घरातले लेडीजचे पण टॉयलेट असेच पडलेले आहेत, ज्यांचे असेच पडलेले आहेत. लोकांना सकाळी डबे घेऊन नदीला जावं लागतं. याचा पाठपुरावा मी बऱ्याच वेळा केला. त्या कॉन्ट्रॅक्टदाराजवळ बोललो, ते कॉन्ट्रॅक्टदार पण म्हटला नाही सगळंच करून देतो, हे करून देतो. तेवढ्यात इलेक्शन लागली. आता तर कोणी येतच नाही. आता तुम्ही टॉयलेट बघितलं तर तिथल्या लाईटी होत्या त्या पण त्यांनी तोडली काम करताना, अर्धवट काम करून टाकून गेलेत. मग आता इथं मतदान मागा येतं, हे कुठल्या बेसवरती येतात? इथं जर नागरिकांची सुविधा नसेल तर नागरिक कसे काय तुम्हाला मतदान करणार? आणि आम्हाला इथला स्थानिकच नगरसेवक पाहिजे, स्थानिक नगरसेवक. हा इथला रहिवासी उमेदवार. काय बाहेरचा कोण आहे असं स्थानिक उमेदवार? आता इथला उमेदवार आता स्थानिक आहे, इथे एक राम बोरकर आहे. तो बरेच वर्ष इथं येतो, लोकांच्या काय अडचणी असल्या येतो धावत. कधी नदीचा पाणी आला, कधी गटारं तुंबली, तो येतोच. आणि बाकी काय असं आम्ही दुसरीकडे कोणाकडे गेलो ते पण सहकार्य करतात, नाही असं नाही काय. पण आत्ता आम्हाला त्याची म्हणजे कोणाचीच बाजू धरायची नाही. आमचे टॉयलेट चांगले होते, ते सगळे तोडून ठेवले नाहीत. टॉयलेटचे गटारं तुंबलेली आहेत. लोक तिथं सकाळी उठले की सकाळी लाईन असते 5 वाजल्यापासून, ते पूर्ण नदीला जातात. इथं एवढी अवस्था बेकार आहे. कमीत कमी लाईटी होते त्या पण तोडायच्या नव्हत्या ना. आम्ही त्यांना म्हटलो या लाईटी का ना, आम्हाला काम करायचं आहे. मग 1 महिना झाला, 1 महिन्यात तुम्हाला काम करता नाही आलं. 1 महिना झाला आता. 1 महिना त्या कामाला चालू झालेला. आता तर कोण इकडे येतच नाही. मग पहिले जे टॉयलेट होते ते का तोडायचे? काय गरज नव्हती ना तोडायची. काम करायचं नसलं तर तोडायचं नव्हतं. हा, मग आम्ही तेच काही म्हणतो ना. अडचणी असतील, असं काय अडचणी आहेत का? नाही ना, अडचणी आता ते त्यांना माहिती आहे, आम्ही काय सांगू शकत नाही ना. तुम्ही आम्हाला टार्गेट दिला की आम्ही एवढ्या दिवसात करून देतो. तो किती दिवसाचं काय टार्गेट दिली होती? अहो 15 दिवसात देतो. ठेकेदार म्हटला 20 दिवसात देतो. आम्ही साफसफाई करून देतो, या इकडचं रंग लावून देतो, कुठं काय पडलं असेल ते लिपून देतो. पण अजून झाला नाही. अजून काही झालं किती नाही. दिवस झाला आता ते आता महिना झाला ना चालू करून काम चालू करून. फक्त त्यांनी भांडी बसवले, बाकी सगळी घाण साफसफाई नाही केली, काय नाही. अहो इथं लोक राहतात म्हणजे ते पण काहीतरी सुशिक्षित असतील ना याच्यामध्ये. सगळेच काय बेकार नाहीत ना. मग आता तिथं डबेच सकाळची जर तिथं सोय नसेल तर लोकांनी जायचं कुठं? आता तिथं नळ लावलेले होते, ते कामं करताना त्यांनी तोडली नाहीत. आणि ते नागरिकांचे नाव घेतात की नागरिकांनी तोडली आणि आम्ही नळ बसवले होते. याच्या अगोदरच्या नगरसेवकांनी कामं केली का? याच्या अगोदरच्या आज 10 वर्षांनी हे पहिलंच काम व्हायला आलेलं आहे. 10 वर्षांनी पहिलेच काम. काय म्हणता? 10 वर्षात इलेक्शन व्हायला आता आणि काम पण 10 वर्षांनी पहिलेच होतंय. आहे का नाही? 5 वर्षामध्ये इलेक्शन व्हायला काम पाहिजे. केली असतील की 10 वर्षांनी हा. काम कसं असतं? केली असतील. 10 वर्षात काही काम झालं नाही या वस्तीमध्ये. आज जवळजवळ ही एक वस्ती, वरची एक वस्ती, हे इकडचे खालचे, आणि इथं टॉयलेट आहेत. आता त्यांनी मधल्या पिरियडमध्ये आम्ही BJPच्या लोकांच्या मागे लागलो. त्यांनी आम्हाला हे एक गटार लाईन करून दिली. मेन तिथं मोठा प्रश्न होता, अख्ख्या येणारा पाणी तिथे येत होता म्हणून कामं केली की? नाही कामं केली, पण ते कामं धड कुठे केलीत? चांगली तर करायला पाहिजे ना. आम्ही नाही म्हणत नाही कामं केली म्हणून. आता तुम्ही सांगा मला, आता BJPच्याच लोकांनी टॉयलेटचं चालू केले ना, मग आता का त्याने असं केलंय? त्यांनी ते करायला दाखवायला. चला आम्ही केलं म्हणून असं आहे का? मग तुम्ही आता नुसतं इथं घाण करून ठेवली तर तुम्हाला मतदान देईल का कोण? मतदान करेल का कोणाला कोण? बरोबर आहे की? हां. लोक घरीच बसणार ना. कुठलाही उमेदवार असू द्या, त्याला मतदान करायला जाताना विचार करतील ना. कारण लोकांची सुविधा होती पहिली चालू, ती तुम्ही बंद करून ठेवले. आणि आज लोक सगळी उठतात नाही, डबा घेतात नाही, खाली नदीला जात आहेत. आणि ते पण मी त्या कॉन्ट्रॅक्टरला बोललो 10 वेळा, म्हटलं या अशी परिस्थिती आहे. ताबडतोब पहिले म्हणले ना दरवाजे बसवले, पण ते टॉयलेट कुठं धड आहेत? ते तुंबलेलेच आहेत. तुंबलेले. ते पण आम्ही त्याला दाखवले. अरे तुमच्या लोकांनीच ते तिथं तोडलेलं. त्याचं काय आता आपण एवढ्या सगळ्या समस्या सांगितल्या, काय नगरसेवकांनी कोणती कामं केली पाहिजे? नगरसेवक कसा असला पाहिजे? आता नगरसेवक असा पाहिजे की इथला असणाऱ्या जनतेवर लक्ष, किंवा इथल्या लोकांच्या काय अडचणी, किंवा लोकांना काय लागतं, काय आता सुविधा काय लागलं ती नगरसेवक देणारा असेल तो नगरसेवक पाहिजे.
बाकी आम्हाला दुसरं काय बोलायचं नाही. काय कोणाचं पॅनल चालणार इथं? आता इथं पॅनल सगळेच हे करतात. मी तसं सांगू शकत नाही कोणाचा पॅनल चालतोय, कोणावरती आरोप करत नाही. मी पण एका पक्षामध्ये काम करत असतो. एवढंच की आमचं इथं काय नाही, आम्ही इकडं बाहेर आहे. पण मी इथला रहिवासी आहे. रहिवासी असल्यामुळं आम्हाला ते बोलावं लागलं की हे टॉयलेटचं काम चालू केले, ते जर पूर्ण करत नाही तर पब्लिक कोण बाहेर पडणारच नाही. कारण त्यांची सुविधा जर नसेल टॉयलेटमध्ये, त्यांना 1000 वेळ सांगितलं इथं साप निघतात. काय रात्रीच्या लाईट घालू नका, त्यांनी लाईटी कट करून ठेवली नाहीत आणि रात्रीच्या इथं साप निघतात. एखादी लेडीज आली किंवा जेंट्स आला रात्रीचा, तर ते साप जर तिला दिसला तर तो लेडीज एखादी जिवंत राहील का? मग हे सगळं आम्ही त्यांना इथली सगळी पार्श्वभूमी सांगितली की बाबा इथं अशी परिस्थिती आहे, तेव्हा तुम्ही लाईटी घालवू नका. त्यांनी लाईटी तोडून ठेवली. आम्ही लावून देतो, त्याला महिना झाला. अवघड आहे परिस्थिती. हा, इथं समस्या जे काय आहेत ना ते त्यांना पूर्ण सांगितलेली आहे मी. आणि स्वतः मी तिथं पाठपुरावा आज 8 दिवसापूर्वापर्यंत करत होतो आणि आताच मी ते लक्ष काढून टाकले. तुम्हाला करायचं काय काय गुलाल कोणाचा असणार आहे काय सांगता येईल का? गुलाल तसं आम्ही काही सांगू शकत नाही. फक्त आपण समस्या सांगतो. हा, तर दर्शको, आपण प्रभाग क्रमांक 29 मध्ये आहे. या ठिकाणची जनता नाराज झालेली जनता आहे, संतापलेली जनता आहे. बरेच कामं ते थकलेले आहे, रखडले गेलेले आहे. त्या ठिकाणी कामं झालेली नाही. बाथरूमचा विषय असो, ड्रेनेजचा विषय असो, बरेच प्रश्न असो. काही जण तरी EVM मशीनच नको म्हणतात, त्यांना बॅलेट पेपरवरती मतदान करायचं असं म्हणतात. काही महिलांचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. पुन्हा भेटूया दुसऱ्या प्रभागात, नवीन प्रभागात. तोपर्यंत मी दत्तात्रय संकपाळ रोखोक चर्चावरती. धन्यवाद.